म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला जरा तिकडे पण लक्ष द्या. ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं, म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील. नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला आहे. मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे. तुम्हाला दिसत असेल, नसेल तर सांगा उद्धव तुम्हाला दिसतंय तू हे खोटं आहे की ह्यांची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे. म्हणजे आज हे कायदे असे गोंडस नावाने आणतायत की तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना वाटतं अरे आपल्याला काय नाही रे, त्यांचं ते बघतील, त्यांचं ते नाही. अरे उद्या म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलेलं की चायनामध्ये, चीनमध्ये, आता माहित नाही कल्पना, पण एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत नकळत जर सरकार विरुद्ध बोलला तर तो 2 ते 3 दिवसामध्ये अदृश्य होतो. अदृश्य. आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता आलेला आहे की चीन हे डाव आहे का उजवं आहे? काय हो, डाव आहे ना? मग प्रधानमंत्री काय चाललेत? डोवल काय चाललेत? रशिया डाव आहे की उजवं आहे? मग इकडे कडवी डावी नाहीये, मग ते काय माहित? मग तिकडे रशियाला गेलेले चालतात, डोवल रशियाला जात आहेत, प्रधानमंत्री चीनला जात आहेत, हे डावे आहेत. आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे. हा जो काही दुतोंडी नाही, कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना, हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल. कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले, न्याय मिळायला विलंब लागायला लागला. अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कान फटवलेलं आहे, तरी सुधरत नाही. मग जर का दार ठोकून ठोकून न्याय मिळत नाही, राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही, लक्ष घातलं जात नाहीये, तर मग जनतेने करायचं काय? ज्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपण उल्लेख करतो नेहमी, उद्या स्वातंत्र्य दिन आहे. ते स्वातंत्र्य आपल्याला असं तसं नाही मिळालेलं आहे, त्याग करून मिळालेलं आहे, बलिदान करून मिळालेलं आहे, सत्याग्रह करून मिळालेलं आहे. आणि ते मिळवायला अनेक वर्ष लागली आणि अनेकांचे त्याच्यामध्ये हाल झालेत, अनेकांनी बलिदान केले, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत. तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला? आता त्या स्वातंत्र्य लढ्यातले कोणी तशी शिल्लक राहिलेच नसेल, कारण आता स्वातंत्र्यालाच 75 पेक्षा जास्त वर्ष झाली. पण ते जे कोणी आपल्यासाठी लढले त्यांना काय माहिती आपण कोणासाठी लढतो? ते देशासाठी ते लढत होते. देश म्हणजे काय? मला आठवतंय शाळेमध्ये एक धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाही. देश म्हणजे देशातली माणसं. म्हणजे आपण काय विचार केला असेल त्यांनी, भगतसिंगांनी काय विचार केला असेल, आणखीन कोणी काय विचार केला असेल, कोणाला त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल, नाही माझा जीव गेला तरी चालेल, पण माझा देश म्हणजे माझ्या देशातल्या माणसाने हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणून मी गेलो तरी चालेल, मी फाशी जाईन, पण माझ्या देशाला स्वतंत्र करून जाईल. आता ते स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून जर का आपल्याला मिळवून दिलं असेल, तर हे स्वातंत्र्य आपण संघर्ष करून टिकवू शकतो की नाही शकत? आणि ते जर का टिकवायचं असेल तर संघर्ष करण्याशिवाय दुसरा मला मार्ग दिसत नाही. म्हणून उल्काताई तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलेला आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुढे पाऊल टाका. तुम्हाला कधीही कोणाला मोकळं सोडणार नाही. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धवजी ठाकरे साहेब. निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरे बोलत होते. मंत्र्यांच्या घरी रोकड्याची बॅग दिसली, समज देऊन सोडण्यात आले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आमच्यासह राष्ट्रवादीही फोडली, तारीख पे तारीख सुरू आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.